गुड मॉर्निंग सर्वांना. तर सकाळी सकाळी आज घरातले कामं न करता मशीनच्या कामाला लागावं लागलं, कारण 9 वाजेपर्यंत कस्टमरला ब्लाऊज रेडी करून द्यायचं होतं. तर सकाळी 7 वाजेपर्यंत मुलांना डबे वगैरे करून मुलांना शाळेमध्ये सोडून आले. मग 7 सव्वा 7पर्यंत माझा ब्लाऊज कंप्लीट करून झालेला आहे कटिंग बरं का. त्यानंतर मग लगेचच मी शिवायला घेतले. मग 9 वाजेपर्यंत माझा ब्लाऊज पण कंप्लीट झालेला होता शिवून. हे बघा, असं काय ब्लाऊज आहे कस्टमरचा. प्रिन्स कटचा ब्लाऊज होता आणि विथ बोट नेक होता. आणि समोरून असं पंचकोनी गळा केलेली आहे. बॅक साईड असं थोडंसं डिझाईन केलेली आहे. आणि त्याला बॅक ओपन नको होता म्हणून असं मी बटन लावून फ्रंट साईड ओपन केलेली आहे. आणि स्लीव्स काही त्यांना अशी पाहिजे होती. तर नेटच्या स्लीव्समध्ये कस्टमरला एकदम असं कम्फर्टेबल वाटत नव्हतं, म्हणून त्यांना सांगितलं की असं आतून छोटी स्लीव्स लावल्यावर पण छान दिसतो. तर छोटी स्लीव्स लावून वरून डबल लेअरमध्ये असं फ्रिल केलेली आहे मी. अम्ब्रेला स्लीव्स केलेली आहे. तर दोन्ही साईडला असं करून छान असं ब्लाऊजला लुक दिलेली आहे. तर असं काय सगळं पसारा पडलेलं होतं घरभर. ब्लाऊज कंप्लीट झाल्यावर मग सगळं पसारा असंच सोडले. आहोनी म्हणले की चल आपल्याला बाहेर जायचं पटकन, 10च्या आधी आपल्याला जायचं आहे तिथपर्यंत. मग सगळे डॉक्युमेंट जमा करून घेतले आणि आम्ही निघालो बाहेर. मग जाऊन आलो 1-1.5 तासामध्ये रिटर्न. मग घरातलं कामं सगळं तसेच पडलेले होते म्हणून लगेचच मी कामाला लागली आहे. किचन वाटप आधी आवरून घ्यायचं म्हणून भांडे सगळे धुवून वगैरे आवरून घेतले. भांडे आवरून झाल्यावर किचन वाट्या वगैरे सगळे क्लीन करून घेतलेली आहे. मग त्यानंतर एकदा सगळं भांडे आणि किचन वाटा क्लीन झाल्यावर घरातलं निम्मं काम झाल्यासारखं वाटते मला. त्याच्यामुळं म्हणलं हे काम झाल्याशिवाय दुसरं कामाला काही हात लावायचं नाही. कारण की खूप सारे भांडे पडलेले असतात. सकाळी नाश्ता, स्वयंपाक, त्यानंतर पीठ वगैरे मळलेले, ते पूर्ण भरपूर सारे असे सकाळचे भांडे पडलेले असतात बरं का. त्यानंतर लगेचच किचन आवरून घेऊन गॅस वगैरे सगळं स्वच्छ करून घेतले मी साबणाने धुवून पुसून वगैरे. आणि सकाळी जे काही स्वयंपाक केलेलं होतं सगळं मग गॅसवर असं मांडून ठेवलेली आहे. कारण की मला किचन वाटा स्वच्छ करेल तोपर्यंत मी दुसरीकडे ठेवत असते पसारा. त्यानंतर किचन वाटा एकदा स्वच्छ झालं की केलेलं स्वयंपाक वगैरे सगळं जागच्या जागी ठेवायला मला आवडतं. मग इथं इथं ठेवलेलं मला अजिबात नाही आवडत. तर किचन वाट्याचं काम झाल्यावर लगेचच मी फरशी पुसायला घेतलेली आहे. स्वच्छ असं घर झाडून घेतली आहे. त्यानंतर स्वच्छ फरशी पुसून घेतलेली आहे. मला मॉप आहे माझ्याजवळ, पण मला हाताने फरशी स्वच्छ केलेलं आवडतं. कारण का घरात खूप सारं पसारा आहे आणि कानाकोपऱ्यामध्ये ते मॉप जात नाही. त्याच्यामुळे मी कपडा घेते, थोडासा डेटॉल आणि निरमा वगैरे टाकून पाण्यामध्ये रोज असं फरशी मी कानाकोपऱ्याने स्वच्छ करत असते. कारण की मला मॉपने अजिबात जमत नाही, हाताची सवय लागलेली आहे. त्याच्यामुळे मी हातानेच वल्या कपड्याने असं फरशी साफ करत असते. त्यानंतर फरशी पुसून झाल्यावर लगेचच म्हणलं कपडे धुवून घ्यावं म्हणून बाथरूममध्ये आले. नळ वगैरे चालू करून घेतले. कपडे धुवायचे होते म्हणून म्हणलं कपड्याचं ओटा वगैरे खाली आतरावं आणि मग नंतर कपडे धुवून घेऊन लगेचच काम उरकून घ्यावं म्हणून. हे कपडा धुवायचं ओटा आहे माझं. माझ्या मैत्रिणीनं मशीन घेतल्यावर तिला काही गरज पडत नव्हती ह्याची, म्हणून तिनं मला देऊन दिलेली आहे. मग त्याच्यावर इतके स्वच्छ कपडे असे निघतात ना, ब्रश वगैरे लावायची गरजच नाही, इतकं छान असं कपडे निघतात. आणि मी जसं माझ्याकडं ओटा 10-15 वर्ष झाला आलेला आहे माझ्याकडे, तर मी त्याच्यावरच कपडे धुवत असते. लई छान ओटा आहे. त्यानंतर सगळे कामं झाले, फरशी वगैरे क्लीन करून झाली म्हणून मम्मी मी ड्रॉईंग करू का. मग आज मला प्रोजेक्ट दिलेले आहेत म्हणून निखिल माझा लगेचच तो ड्रॉईंग केलेला ह्याला ड्रॉईंगला कलर देत बसला होता. तर त्याचा कलर देऊन झालं. किती सुंदर असं ड्रॉईंग काढलं त्यांनी बघा. हे सकाळी मी ब्लाऊज तुम्हाला रीलमध्ये मी पोस्ट केलेली आहे की ब्लाऊज असं शिवलं आहे म्हणून ह्याची प्राईज मी 450 रुपये अशी घेतलेली आहे. कसं वाटलं ब्लाऊज नक्की कमेंट करून सांगा. तर सकाळी जेवणामध्ये सांबार असं भात केलेली होती मी. तर सांबार बघा असं शेवगा वगैरे टाकून छान असं सांबार केलेली आहे. मग सगळे कामं आवरून झाले की लगेच म्हणलं जेवून घ्यावं, आता भूक लागलेली आहे म्हणून मी वरण आणि भात घेऊन असं जेवायला बसलेली आहे. जेवण उरकून घेऊन झाल्यावर लगेच मला 2 टॉप अर्जंटमध्ये अल्टर करून द्यायचे होते, म्हणून मी ते 2 टॉपला अल्टर करायला घेतलेली आहे. एक टॉपला स्लीव्स लावायचे होते, एके टॉपला असे फक्त फिटिंग करायची होती. मग मशीनला खूप धागा सोडत होती म्हणून मला काही असं चालवायचं इंटरेस्टच येत नव्हतं. म्हणून ऑइलिंग वगैरे करून त्याला ठेवायचं म्हणून स्लीव्स वगैरे कट करून ठेवली आहे. मशीनला ऑइलिंग वगैरे करून ठेवली आहे मी. आणि मग नंतर एका तासाने मशीन चालवायचं म्हणून विचार केला. तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा, म्हणजे मी त्या प्रकारचे व्हिडिओ बनवायला इच्छुक राहीन. तर चला, नमस्कार. थांबते मग इथेच मी.